द रिपब्लिकन विजन चैनल के सभी दर्शकों को सप्रेम जय भीम। एडवोकेट हरिदास आवड़े चौक परिसर में स्मृति शेष बाबूलाल वाघमारे इनके अभिवादन कार्यक्रम का बाबूलाल वाघमारे मित्र परिवार समूह घोष सामाजिक संस्था उद्घोष एक मैत्री संघ रिपब्लिकन मूवमेंट जय भीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास LN बहुउद्देशीय संस्था के माध्यम से 29 अप्रैल को आयोजित किया गया था। कार्यक्रम की अध्यक्षता भदंत नाग दीपंकर इन्होंने की। स्मरण करताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1970 नंतरच्या वाटचालीला निरपेक्षपणे निष्पापपणे आणि निर्विकारपणे ज्याने सदोदित एक स्वयंसेवक म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांच्या व्यथादी वेदनांच्या हुंकार म्हणून सदोदित पायाला भिंगरी बांधल्यागत सेवारत राहिला असा क्रांतिप्रवण असा मित्र सहकारी आणि सद्धम्माच्या वाटचालीतील एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजे बाबूलाल। अवघ्या अर्धशतक आयुष्याच्या जगला, पण मी काय केले काहीच नाही ही संपूर्णता पूर्वजांच्या श्रमाची कमाई एक सेवक म्हणून फक्त भारवाही कर्तव्य स्वतःचे समजणे आणि याच भावनेतून कधी निंदा झाली काय, कोणी प्रशंसा केली काय, कोणी सन्मान केला काय, आदर केला काय, याची तमा न बाळगता जवळजवळ आम्ही रिडल्स प्रकरणापासून आम्ही सोबतीला आलो 1988च्या काळात। त्या प्रकरणापासून आम्ही जे सोबत जुडलो, तर मग रमाई आंबेडकर प्रकरण असो किंवा खैरांची प्रकरण असो, नामांतर आंदोलन असो किंवा मग अनेक जनसामान्यांच्या झोपडपट्ट्यांच्या किंवा आरक्षणाच्या व्यथा वेदना असो, त्या प्रत्येक वाटचालीमध्ये एक संगाती म्हणून, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून सोबतीला काम करण्याची त्याच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी जे वर्णन करण्यात आलं ते ऐकल्यानंतर आपण किती पूजा आहोत याची जाणीव आपल्याला होते। ते प्रत्यक्ष लोकांमध्ये राहून कामं करतात अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये बाबूरावचं स्थान अत्यंत उच्च दर्जाचं होतं। हे सगळ्याच लोकांच्या वक्तव्यातून आपण ऐकलेलं आहे। मी बाबूलालला पाहिलेलं आहे। बाबूलाल सायकलवर जाताना, सायकल हातात धरून पायी चालताना आजही मला सातत्याने जाणवत असतो। माझ्याकडे अनेकदा आला, घरी आला। बाबूलालचं ड्राफ्टिंग अतिशय चांगलं होतं, चांगलं ड्राफ्टिंग करायचा आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे जायचे, मला हे लिहून द्या, मला ते लिहून द्या, माझे अमुक अशा प्रकारचे अर्ज करून द्या, आणि तो करतही होता। अतिशय जिव्हाळ्याने आणि प्रामाणिकपणे हे सगळं करत होता। या ठिकाणी अनेकांनी त्याच्या संदर्भात सांगितलं की त्याचं कार्य करण्याची पद्धती कशी होती। एखादी गोष्ट त्याला पटली तर ती गोष्ट पूर्णत्वात नेण्यासाठी तो स्वतःला झोकून द्यायचा। तो वयोवृद्ध महिलांचा तो मुलासारखा होता, तरुणींना तो भावासारखा होता, तरुणांना देखील तो आपल्या मित्रासारखा होता। बाबूलाल म्हणजे बाबूलालच होता। मी पाहिलेला आहे, आमच्याशी संबंध आला, नामांतराच्या त्या चळवळीमध्ये त्याचा संबंध आला। नरेश बरोबर असताना तो माझ्या संपर्कात आला आणि माझ्या इतक्या जवळच्या संपर्कात आला की तो मला नरेश आणि बाबूलाल हे लेफ्ट अँड राईट अशा प्रकारचे त्या काळात मला ते वाटत। मित्र, बाबूलाल सातत्याने आपल्या हातात सांगितलं ठिकाणी की सातत्याने त्याच्या हातात कुठल्या तरी कामाची कागदं असायची, कुणाच्या तरी निवेदन असायचं, कुणाचं तरी म्हणजे सतत काम करण्यामध्ये स्वतःला कार्यरत ठेवणारा असा हा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या चळवळीतला खरोखरच चळवळीला दिशादर्शक अशा प्रकारचं त्याचं कर्तृत्व आहे। बाबूलाल वाघमारे कार्यकर्ताओं के लिए मुझे लगता है एक किताब
जिन लोगों ने बाबूलाल वाघमारे के साथ काम किया है उनके ऊपर समय ने एक जिम्मेदारी सौंपी है कि समाज के अंदर कार्यकर्ता किस प्रकार का होना चाहिए, उसका लिखित दस्तावेज कुछ साथियों ने अगर जिम्मेदारी लेकर किया तो मुझे लगता है कि बाबूलाल वाघमारे जी को हम लोग एक अच्छी उनकी याद हम लोग जनता तक पहुंचा पाएंगे। साथियों, भूखे प्यासे, ठंड, बरसात, धूप, जब देखो हाथ में एक पेपर या कोई भी डॉक्यूमेंट्स हाथ में रहना, एक चप्पल, साधारण से कपड़ों में बगैर शर्टिंग के, अधिकतर किसी कार्यालय में, किसी मोर्चे में, किसी रास्ते पे हमेशा मुलाकात होना, प्रेम से बात होना और बातचीत का विषय सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का मिशन, आंदोलन, लोगों की समस्याएं, हमारे तत्कालीन मुद्दे, ये तमाम मुद्दों पर निरंतर चर्चा है। अनेक कवि सम्मेलनों में, साहित्य सम्मेलनों में, आंदोलनों में, मोर्चों में निरंतर उपस्थिति। एक भूखा प्यासा कार्यकर्ता खून की उल्टी करता है। आज हमारा कार्यकर्ता शराब पीने के बाद उल्टी करता है और आज का जो शराब पीकर उल्टी करने वाला कार्यकर्ता है वो आज हम लोगों के बीच में नेता के रूप में मान्यता प्राप्त है। कितनी विषम परिस्थितियों में हम लोग जी रहे हैं। बाबूलाल सारखा कार्यकर्ता आजच्या या वर्तमान परिस्थितीत मला दिसत नाही। आजच्या वर्तमान परिस्थितीतला कार्यकर्ता हा भौतिक सुखाकडे वळत असताना बाबूलाल वाघमारे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी भौतिक सुखाला कधी जवळ केलं नाही आणि सर्व क्षेत्रात बाबूलालला लिखाण करता येत होतं, बाबूलालला भाषण करता येत होतं। अनेक क्षेत्रात ज्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला तरी अशा कार्यकर्त्याला महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व मिळू शकलं नाही, समाजाने निवडून दिलं नाही, याच्यापेक्षा शल्य अजून काय असावं। तरी बाबूलाल डगमगला नाही आणि बाबूलाल जेव्हा उभा झाला तर बाबूलालच्या मनात नव्हतं, बाबूलालला जनतेने उभं केलेलं, लोकांनी पैसे लावलेले, या प्रभावातून बाबूलालने एक आपली स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आणि तशी टॉप फाईट महानगरपालिकेमध्ये दिली। मित्रहो, बाबूलालच्या अनेक आठवणी आहेत। बाबूलालला जे मिळालं वैभव, ते वैभव आजपर्यंत आम्ही या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मिळालं नाही। बाबूलालला वैभव हे मिळालं की त्यांच्या प्रकृतीच्या अस्वस्थ काळात, त्या प्रकृतीच्या दरम्यानमध्ये अतिशय जवळीक, आम्ही 2 दिवसांना 3 दिवसांना जात होतो, पण दिवसातून 10 वेळेस 5 वेळेस तिथे प्रमोदजी किटके आणि आमचे पानतावणे सर आणि प्रभाकर होते खोब्रागडे, आपले प्रभाकर पानतावणे, नामदेव खोब्रागडे, हे सातत्यानं त्यांच्या संपर्कात होते। मला आम्ही 1 दिवसानं 2 दिवसानं जात होतो, पण बाबूलालला जे वैभव मिळालं ते वैभव या आंबेडकरी चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला मिळालं नाही। बाबूलालच्या या प्रकृती अस्वस्थतेच्या काळामध्ये भिक्षू संघाने त्यांची दखल घेतली, भिक्षू संघाने काळजी घेतली आणि अनेक भिक्षू कुटुंबीच्या फेरीमध्ये भंतेजींच्या त्या म्हणजे बाबूलालच्या सेवेत होते। हे तुम्हा आम्हाला मित्रांनो मिळालं आहे वैभव, हे मान्य केलं पाहिजे।